श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. मनात प्रश्न असतात, डोळ्यात चिंता असते आणि हृदयात एकच हाक असते, स्वामी आता पुढे काय? जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर हे केवळ योगायोग नाही, कारण स्वामी प्रत्येक भक्तांपर्यंत काही ना काही संकेत पोहोचवत असतात. पण तो संकेत समजण्यासाठी मन शांत असावं लागतं आणि श्रद्धा जागृत असावी लागते. आज स्वामी तुमच्यासाठी एक मोठा संकेत देत आहेत. हा संकेत तुमच्या जीवनातील अडलेली दारे उघडू शकतो, तुमच्या दुःखाचा अंत करू शकतो आणि तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच सोडला तर कदाचित स्वामींचा संदेश अपूर्ण राहील. भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की देव थेट आपल्याशी का बोलत नाहीत. पण सत्य हे आहे, देव सतत बोलत असतात, फक्त त्यांची भाषा वेगळी असते. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या स्वप्नातून, कधी अचानक ऐकू आलेल्या शब्दातून, कधी एखाद्या संकटातून, तर कधी शांततेतून. स्वामी आपल्याला संकेत देत असतात, कारण स्वामींना माहीत असतं तुम्ही कुठे तुटत आहात, कोणत्या गोष्टीने त्रस्त आहात आणि कोणत्या मार्गावर चालतात तर तुमचं कल्याण होईल. आजचा संकेत खूप विशेष आहे, कारण हा संकेत त्या लोकांसाठी आहे जे खूप दिवसांपासून संघर्ष करत आहेत, ज्याच्या आयुष्यात पैसा अडकला आहे, कामं थांबली आहेत, नाती तुटत आहेत किंवा मन सतत बेचैन आहे. स्वामी सांगत आहेत, घाबरू नकोस, वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत काही विचित्र गोष्टी घडल्या का? अचानक जुन्या व्यक्तीची आठवण येणे, रात्री झोप न लागणे, वारंवार मंदिर, स्वामी किंवा मंत्र दिसणे, मन सतत एकाच गोष्टीकडे खेचलं जाणं, हे सामान्य नाही. हा संकेत आहे, कारण जेव्हा स्वामी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार असतात तेव्हा विश्व आधीच तुम्हाला तयार करायला सुरुवात करतं. कधी अचानक काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात, कारण स्वामी तुमच्यासाठी चुकीची ऊर्जा काढून टाकत असतात. कधी आर्थिक अडचणी येतात, कारण स्वामी तुम्हाला मोठ्या जबाबदारींसाठी मजबूत बनवत असतात. कधी सर्वजण साथ सोडतात, कारण स्वामींना हवं असतं की तुम्ही थेट त्यांच्यावर विश्वास ठेवावा. लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेमागे एक गुप्त कारण असतं. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी आज सांगत आहेत, तू जे हरवलंस त्यापेक्षा मोठं काहीतरी तुला मिळणार आहे. हो भक्तांनो, कदाचित तुम्ही खूप काही गमावलं असेल, एखादं नातं, एखादी संधी, एखादी नोकरी किंवा स्वतःवरील विश्वास. पण स्वामी सांगत आहेत, जे निघून गेलं ते तुमच्यासाठी नव्हतंच, कारण जे तुमचं खरं आहे ते तुमच्यापासून कधी दूर जाऊ शकत नाही. आज स्वामी तुमच्यासाठी नवीन दार उघडत आहेत, पण त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी सोडाव्या लागतील. 1 भीती, 2 भूतकाळ, 3 स्वतःबद्दलचा नकारात्मक विचार. कारण ज्या मनात भीती असते त्या मनात कृपा टिकत नाही. स्वामी सांगतात, तुम्ही सध्या खूप विचार करत आहात, माझं पुढे काय होईल, हे संकट कधी संपेल, माझ्यासोबतच असं का होतं. पण स्वामी सांगत आहेत, शांत रहा, जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. कधी कधी स्वामी तुमचं आयुष्य मोडतात, कारण त्यांना त्याहून सुंदर आयुष्य घडवायचं असतं. तुम्ही फक्त एक पाऊल श्रद्धेने टाका, बाकीचा मार्ग स्वामी स्वतः तयार करतील. तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्त हो, जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात खालील गोष्टी घडत असतील तर समजा स्वामींची कृपा जवळ आली आहे. 1 वारंवार अगरबत्तीचा सुगंध येणे,
2. मंदिरात जाण्याची इच्छा वाढणे. 3. स्वामींचा फोटो सतत नजरेसमोर येणे. 4. अचानक मन शांत होणे. 5. जुने प्रश्न सुटायला सुरुवात होणे. हे सर्व संकेत आहेत. स्वामी सांगत आहेत, तुझं दुःख आता संपत आलं आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतील ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला, विश्वासघात केला, अपमान केला, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण स्वामी सांगत आहेत, सोडून दे, कारण कर्माचा न्याय नेहमी शांतपणे होत असतो. तुम्हाला बदला घ्यायची गरज नाही. स्वामी सर्व पाहत आहेत. आजचा संकेत हाच आहे, तुमचं मन स्वच्छ ठेवा, कारण जिथे द्वेष संपतो तिथेच कृपा सुरू होते. भक्तांनो, जर तुम्ही पैशाच्या समस्येत अडकले असाल तर स्वामी आज एक मोठा दिलासा देत आहेत. खूप दिवसांपासून थांबलेलं काम आता सुरू होईल. अडकलेले पैसे परत येतील, नवीन संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, स्वामी कृपा तेव्हाच करतात जेव्हा माणूस मेहनत सोडत नाही. म्हणून निराश होऊ नका. आजपासून प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घ्या आणि म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, मार्ग नक्की दिसेल. भक्त हो, स्वामी सांगत आहेत, ज्या नात्यामुळे तुम्ही सतत रडत आहात ते नातं कदाचित तुमच्यासाठी बनलेलं नाही. प्रेम म्हणजे फक्त साथ नाही, प्रेम म्हणजे शांतता. जर एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं मन सतत तुटत असेल तर स्वामी तुम्हाला त्या बंधनातून बाहेर काढत आहेत. कारण खरी माणसं तुमच्या आयुष्यात टिकून राहतात, बाकी लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. तुमच्या जर आयुष्यात असं झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भक्त हो, आज स्वामी तुमच्यासाठी एक गुप्त आशीर्वाद देत आहेत. हा आशीर्वाद शब्दात नाही तर ऊर्जेत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने ऐकत असाल तर तुमच्या जीवनात पुढील 21 दिवसात काहीतरी सकारात्मक बदल घडेल. कदाचित चांगली बातमी मिळेल, कदाचित अडकलेलं काम पूर्ण होईल, कदाचित एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येईल आणि मनाला शांतता मिळेल. फक्त एक काम करा, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव 21 वेळा घ्या. भक्तांनो, स्वामींचा आजचा सर्वात मोठा संदेश हा आहे, तू एकटा नाहीस. हो, जरी जगाने साथ सोडली असेल तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुमचे अश्रू त्यांनी पाहिले आहेत, तुमचं मौन त्यांनी ऐकलं आहे आणि तुमचा संघर्ष त्यांना माहीत आहे. म्हणून आता स्वतःला कमजोर समजू नका, कारण ज्याच्यावर स्वामींचा हात असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून विश्वास ठेवा. आजपासून तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात होत आहे. स्वामी तुमच्यावर कृपा करो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ.